नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आढावा घेऊयात की पुढील काळामध्ये काय बाजारभाव राहणार आणि मित्रांनो निर्यातीची परिस्थिती काय आहे आणि निर्यातीला बाजारभाव काय मिळतोय। आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मित्रांनो काल आज बाजारभाव काय सुरू आहे भारतामध्ये पाहिलं तर आणि महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। मित्रांनो अगोदर पाहूयात की महाराष्ट्रामध्ये बाजारभाव काय मिळतोय आणि बाहेर राज्यामध्ये बाजारभाव काय मिळतोय। तर मित्रांनो काल सोलापूर, बेंगलोर, चेन्नई येथे 3000 रुपयाच्या वरती मार्केट होतं। मित्रांनो कांद्याला चांगला दर मिळतोय कारण मित्रांनो आवक स्थिर आहे, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतोय। आणि मित्रांनो पुढचा मुद्दा म्हणजे मित्रांनो निर्यात परिस्थिती काय आहे। मित्रांनो निर्यातीसाठी दररोज पाहिलं तर 30 ते 35 गाड्या निर्यात होत आहे आणि मित्रांनो त्या निर्यात मालाला बाजारभाव जो आहे तो 31 रुपयापासून ते 42 रुपये एवढा बाजारभाव मिळते। आणि मित्रांनो आपल्या कांद्याला मागणी जी आहे ती जास्त आहे कारण मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये पाहिलं तर पाकिस्तान आहे, इजिप्त आहे, चीन आहे, या देशाचा कांदा जो आहे तो मित्रांनो या कांद्याला क्वालिटी नाही आणि मित्रांनो त्यामुळे त्या देशाचा कांदा जो आहे तो जास्त घेत नाहीत। पण मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याला मागणी चांगली आहे आणि मित्रांनो तिकडे कांद्याचे उत्पादन जास्त आहे त्या देशामध्ये, पण त्यांचा कांदा स्वस्त आहे तरी ते कांदा बाहेरचे देश घेत नाहीत। मित्रांनो आपला कांदा जो पाहिला तर म्यानमार, इजिप्त, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, युनायटेड अरब, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम यासारख्या देशांमधून आपल्या कांद्याला चांगली मागणी आहे। मित्रांनो यामध्ये पाहिलं तर मलेशिया फक्त चिंगळी मालाची मागणी करतं, श्रीलंका, नेपाळ यासारखे देश जे आहेत ते मित्रांनो डॉलर मोठा माल मागणी करतं, डबल पत्ती। आणि मित्रांनो व्हिएतनाम आणि हाँगकाँग हे जे देश आहेत मित्रांनो फक्त आपला पांढरा कांदा जो असतो त्या कांद्याला मागणी करतात। आणि मित्रांनो निर्यातीला मालाला आपल्याकडून जो माल घेतात त्याला मित्रांनो आपल्या निर्यातदारांना 41 रुपये एवढा बाजारभाव देत आहेत आणि मित्रांनो त्याला 20% निर्यात शुल्क आहे। तर मित्रांनो 50 रुपये जर बाजारभाव पकडला आपण तर त्यामध्ये मित्रांनो 20% पाहिलं तर मित्रांनो 20 रुपये त्यांना अगोदर भरावं लागतं निर्यात शुल्क आणि त्यानंतर मित्रांनो बाजारभावासाठी आपला कांदा जातो मित्रांनो निर्यातीसाठी। त्यासाठी जो निर्यात कर जो आहे तो आपले निर्यातदार आहेत ते भरतात। त्यानंतर मित्रांनो पुढचा जो आहे त्यानंतर बांगलादेश जो आयात शुल्क आहे 10% ते सुरू होतं आणि मित्रांनो त्यानंतर आपला कांदा हा निर्यात होतो। त्यामुळे मित्रांनो निर्यात सध्या कमी होत असली तरी मित्रांनो मागणी चांगली आहे। तर मित्रांनो जर निर्यात शुल्क हटवलं भारत सरकारने तर निर्यात आणखीन चांगली होऊन मित्रांनो शेतकऱ्यांना आणखीन याचा फायदा होईल। आणि मित्रांनो पुढचा आपला मुख्य विषय म्हणजे मित्रांनो पुढील काळामध्ये काय बाजारभाव राहतील। मित्रांनो निर्यात चांगली होत आहे, दररोज 30 ते 35 गाड्या निर्यात होत आहे, त्याला बाजारभाव चांगला मिळत आहे। आणि मित्रांनो आवक जर पाहिली तर मित्रांनो कमी आहे कारण मित्रांनो रब्बीच्या कांद्यासाठी 20 ते 15 जानेवारी या दिवसापासून मित्रांनो थंडी गायब आहे, कांदा फुगवून असं क्षमता चांगली झालेली नाही। मित्रांनो काही भागामध्ये उत्पादन जास्त निघालं असलं तरी त्यामध्ये 100 शेतकऱ्यांमध्ये फक्त 10 शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं निघत आहे, ते म्हणजे 300 ते 350 पाकिट एवढा गोण्या कांदा निघत आहे। पण बाकी शेतकऱ्यांना पाहिलं तर मित्रांनो 100 ते 150 एवढ्याच गोण्या निघत आहेत। मित्रांनो क्विंटलमध्ये पाहिलं तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना 30 क्विंटलपेक्षा जास्त निघत आहे, काही शेतकऱ्यांना 100 क्विंटल निघत आहे, काही शेतकऱ्यांना 150 क्विंटल निघत आहे। मित्रांनो 150 क्विंटलच्या वरती उत्पादन निघत नाही आहे। पण मागील वर्षामध्ये जर पाहिले मित्रांनो मागील 2 वर्षामध्ये तर मित्रांनो उत्पादन चांगले निघत होते, काही शेतकऱ्यांना 200 क्विंटल ते 250 क्विंटल एवढे उत्पादन निघायचे, पण आता उत्पादन जे आहे ते 150च्या आतच क्विंटल उत्पादन आहे। त्यामुळे मित्रांनो निर्यात आवक जी आहे ते कमी आहे आणि पुढील काळात मित्रांनो आवक ही कमीच राहणार आहे। त्यामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा येण्याची आणखीन जास्त शक्यता आहे। आणि मित्रांनो उन्हाळा कांदा जर पाहिला तर लागवड जरी जास्त असली तरी मित्रांनो त्यामध्ये आणखीन तो कांदा जो आहे तो गड्डीला व्यवस्थित लागलेला नाही कारण मित्रांनो त्यावर मव्याच्या आणि थ्रिप्सचे अटॅक आहे, करप्या आहे आणि थंडी गायब आहे मित्रांनो, त्यामुळे त्याची पात ही आणखीन वाढलेली नाही। मित्रांनो 2-2 महिने कांदा लागवड झालेली आहे तरी आणखी त्याची पात ही व्यवस्थित झालेली नाही, मोठी झालेली नाही आणि गाणाबही बनलेला नाही। त्यामुळे मित्रांनो जो आता रब्बीचा कांदा येत आहे त्याला योग्य दर मिळणार आहे। आणि मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे त्याला जर थंडी जर मिळाली तर त्याचा कांदा मोठा होणार आहे। पण मित्रांनो थंडी आता गायब आहे, उन्हाळ्याचे दिवस
आणि उन्हाचे दिवस वाढलेले आहेत, तापमान वाढलेलं आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे कांद्याची जो फुगवण क्षमता आहे ती कमीच राहणार आहे, साईज कमीच राहणार आहे मित्रांनो. कृषी विभागाच्या माहितीनुसार म्हटलं जात आहे की कांदा लागवड यावर्षी जास्त आहे, पण मित्रांनो कांदा लागवड जास्त नाही आहे. त्यामुळे मित्रांनो आपण वारंवार विनंती मित्रांनो, आपला 100 गोण्या कांदा तयार असेल तर मित्रांनो आज 50 गोण्या घेऊन जावा आणि उद्या 50 गोण्या घेऊन जावा. तर मित्रांनो टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन गेला तर तुम्हाला योग्य असा दर मिळेल. आणि मित्रांनो तुम्ही एकदमच 100 गोण्या घेऊन गेला तर मित्रांनो तुम्हाला योग्य दर मिळणार नाही. आवक जास्त आहे आली म्हणून व्यापारी काय करणार की कमी भावामध्ये कांदा विकत घेणार. त्यामुळे मित्रांनो आपला कांदा टप्प्याटप्प्यामध्ये बाजारामध्ये विकायला घेऊन जावा, तर तुम्हाला मित्रांनो बाजारभाव चांगला मिळेल आणि मित्रांनो बाजारभाव हे स्थिर राहतील. तर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.